कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे सर्वंट अशी काही खांबासारखी उभी आहेस, चल ते नेलपेंट घे आणि लाव माझ्या पायाला। यार तुम्ही सगळे असे स्लो मोशन मंद का आहात? घे ना पटकन। काय आहे पारू, नोकरांनी ना असंच मालकांच्या पायाशी राहायचं असतं। आपली लायकी कधीच विसरायची नसते, जी तू नेहमी विसरतेस। दिशा आणि प्रीतमचं जर लग्न झालं ना, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकलो। पारू, आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं होतं ना हे जर का शोधून काढलं ना तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होत्या। हे मूर्ख बिंडो कॅस का जरा। माझ्या लाईफ मधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट इव्हेंट साठी तू अशी घाणेरडी नेलपेंट लावून देणार मला? तू किती युजलेस आहेस यार पारू। बेसिक नेलपेंट नाही लावताय तुला नीट? उचल नको करूस पावळट। दिशा मॅडम, हे बघा मी खरंच सांगते तुम्हाला, माझं लई महत्वाचं काम आहे, मला जाऊ द्या। तुम्हाला तयार करायला ही माणसं आहेत ना, मग जाऊ द्या ना मला। ए तुला कळत नाहीये, तुझ्या देवी आईचा आदेश आहे ना, आज दिवसभर माझ्या सोबत राहायचं। कुठेही नाही जायचंस तू। तू आज माझी सगळी सांगितलेली कामं ऐकायची। चल जा, माझं फुटवेअर इकडे आणून दे। आणि सॅन्डल, चप्पल जाण। लेडीज, तुम्हाला माहिती ही कोण आहे? ही किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची ब्रँड एम्बेसिडर आहे, इंटरनॅशनल मॉडेल। यू सी माय स्टँडर्ड्स। माझ्या लग्नासाठी एक इंटरनॅशनल मॉडेल चप्पल हातात घेऊन उभी राहते। हे एक काम करा, हिचा ना छान फोटो काढा, उद्याच्या न्यूजपेपर मध्ये हिचे फोटो झाले पाहिजे। VIP नवरीचे सँडल्स हातात घेऊन एक इंटरनॅशनल मॉडेल उभी राहते। दिशा मॅडम, तुम्ही हे समजा मुद्दाम करताय, कळतंय मला। तुम्ही जरा प्लीज बाहेर थांबा, मी तुम्हाला बोलवते। मी मुद्दाम करते आणि तुम्ही जे काही करताय ते मला कळत नाही असं वाटतंय का? मला माहिती आहे तुझं इम्पॉर्टंट काम काय आहे ते। तुला त्या पावळट प्रियाच्या गावाला जायचंय ना, तिला इकडे घेऊन यायचं काम आहे तुझ्याकडे, हो ना? माझं लग्न मोडायचा प्लॅन आहे ना तुमचा, त्यासाठीच तर सगळे मिळून गावाला गेला होतात खोटं बोलून। हे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग करायला। पण काय ना पारू, मी दिशा आहे, मला जे हवं ते मी करूनच राहते। त्यामुळे तुम्ही कितीही ट्राय केलं ना तरी माझं आणि प्रीतमचं लग्न कोणीच नाही थांबवू शकत। हे लग्न होऊनच राहणार। दिशा मॅडम, लगीन करण्यात तुमचा स्वार्थ आहे। तुम्ही माझ्या देवी आईंना फसवताय, प्रीतम सरांना फसवताय, घरात समद्यांना फसवताय। तुम्हाला माहित आहे, प्रीतम सरांचं तुमच्यावर अजिबात प्रेम नाही, त्यांचं प्रेम फक्त प्रिया मॅडमवर आहे। आणि ते दोघंच एकमेकांसाठी बनले, तुम्ही नाही।
आणि तुम्हाला काय वाटतं तुमचं लगीन होईल? नाही, आदित्य सर असं कधीच होऊ देणार नाही. ए चुप. आदित्य, काय झालंय? बरा आहेस ना तू? काय काय झालंय काय नक्की? आता सुद्धा गडबडीत निघून आलास इकडे. घरात सगळं आनंदी वातावरण आहे, तुझा चेहरा असा का पडलाय? काय झालंय? बाबा काहीतरी चुकतंय. तिने आता इथून जायला हवं. त्याच कोणी कुठे जायला हवंय? बाबा पारू, मला त्याच्या मदतीची खूप गरज आहे. मला तिला एका ठिकाणी पाठवायचं आहे. तू बघितलंस ना, आईने तिला दिशासोबत थांबायला सांगितलं. वर जरा नीट सांगशील का? कुठे जायला हवंय पारूला? बाबा ते मी तुला सगळं नंतर सांगतो. आता पारूचं जाणं खूप महत्वाचं आहे. तुला वाटतंय ना महत्वाचं आहे? हो. चल, तुझं काम होऊन जाईल. खरंच? अहिल्याने पारूला दिशाजवळ थांबायला सांगितले ना? हो. मग अहिल्यानेच पारूला तिथून जायला सांगितलं तर बेस्ट. थँक्यू. ए स्टुपिड, तू आणि तो माजुरडा आदित्य, तुम्ही ना माझं काहीच बिघडवू नाही शकत. लोक ऑलरेडी हारलेले आहात. माझं आणि प्रीतमचं लग्न होणारच आहे. आणि एकदा का आमचं लग्न झालं की मग तो प्रीतम कुत्र्यासारखा माझ्या मागे शेपूट हलवत आयुष्यभर फिरत राहणार. आणि तो पावळट आदित्य, त्याला मी माझ्या कंपनीत माझ्या हाताखाली नोकर म्हणून कामाला ठेव. आणि मग तू माझी बाबू, तुझे तर मी काय हाल करते ना, तू बघ फक्त. जर डोक्यात तू माझ्या. दिशा मॅडम, तुमची ही इच्छा कधीच पुरी होणार नाही, कारण तुमच्या मनात पाप आहे. ए फिलॉसॉफी चुप. तू ना मला शहाणपणा शिकवायचा नाही. हा, तू आज एक काम कर. आज फॉर अ चेंज वॉचमनचा रोल प्ले कर. टीचर, बाप ड्रायव्हर, मुलगी वॉचमन. परफेक्ट. तिथे दारात थांबायचं, जी तुझी खरी जागा आहे. दारात थांबून लक्ष ठेवायचं. आणि हो, पळून नाही जायचं. आठवतं ना, देवी आईचा आदेश आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.